नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नोएल टाटाजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांना या ठिकाणी टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमॅन, नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? कोणत्या राज्यामध्ये म्हटलं तर महाराष्ट्र येईल, आणि कोणत्या शहरामध्ये म्हटलं तर पर्याय क्रमांक डी, पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. बायोपॉलिमर सेंद्रिय स्रोत जसे की फॅट्स, वनस्पती तेल आणि साखरेपासून बनवले जाते. दुसरा पॉइंट, सिंथेटिक पॉलिमरच्या तुलनेमध्ये जैव विघटन क्षमता असे फायदे आहेत ज्यामुळे ते होऊ शकतात जमिनीतील जीवाणूंद्वारे सहजपणे विघटित होऊ शकतात. तिसरा पॉइंट, ते कार्बन न्यूट्रॅलिटीला देखील प्रोत्साहन देतात कारण त्यांच्या विघटनादरम्यान सोडलेला CO2 बदली पिकांद्वारे पुन्हा शोषला जाऊ शकतो. कोणाद्वारे? क्रॉपद्वारे, पिकांद्वारे पुन्हा एकदा त्याला शोषित केलं जाऊ शकतं. तर पर्याय क्रमांक डी, पुण्यामध्ये भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. अशाच प्रकारे भारतातील जे काही प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह ज्याचं नाव आहे TSAT-1A. ओपन AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला, प्रज्ञा मिश्रा. भारतातील पहिले राईस ATM सुरू करण्यात आलं ओडिसामध्ये. भारतातील पहिले गाय अभयारण्य सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी ओपन करण्यात आली कोची, केरळमध्ये. प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करण्यात आली पंजाबमध्ये. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक सुरू झाली आहे BHU मध्ये, म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य ठरलं आहे उत्तराखंड. विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्यात आला कोची विमानतळावरती. आणि भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये. पुढचा प्रश्न, 5व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्कार नॅशनल वॉटर अवॉर्ड कितव्या क्रमांकाचा? 5व्या क्रमांकाचा 2023 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याला 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये या ओडिसा राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळालेला आहे. या वेगवेगळ्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. जसं की सर्वोत्तम राज्य श्रेणीमध्ये बघितलं तर 1 नंबरला आहे ओडिसा, 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश आणि 3 नंबरला आहे पुदुचेरी आणि गुजरात. जर सर्वोत्तम जिल्हा श्रेणीमध्ये विचारलं तर 1 नंबरला आहे दक्षिण विभागातील विशाखापट्टणम जे की आंध्र प्रदेशमधील आहे, आणि 2 नंबरला आहे ईशान्य क्षेत्रातील धलाई जे की त्रिपुरा राज्यामधील स्थित काय आहे? डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे. या दोघांना या ठिकाणी सर्वोत्तम जिल्हा श्रेणीमध्ये या ठिकाणी कोणता पुरस्कार देण्यात आला? राष्ट्रीय जल पुरस्कार. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, स्टार मार्कून ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वैद्यकीय सेवा कशामधील? नौदलामधील, म्हणजेच नेव्हीमधील जे काही मेडिसिन फॅसिलिटी असते त्याच्यामधील नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कविता सहाय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कविता सहाय असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नौदलातील वैद्यकीय सेवेतील नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय तटरक्षक दल ज्याला आपण बोलतो इंडियन कोस्टल गार्ड याचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
परमेश शिवमणी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाचे नवीन या ठिकाणी प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमेश शिवमणी असं त्यांचं नाव आहे. लगेच काय करूया, नवनवीन लेटेस्ट या ठिकाणी जे काही अपॉइंटमेंट्स झालेले आहेत, नियुक्त झाले आहेत, त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले आहेत नोएल टाटा. WHO दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बनले आहेत JP नड्डा. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत कालिकेश सिंगदेव. एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बनले आहेत GC मुर्मू. इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष बनलेत श्रेयम कुमार. नाटोचे 14वे सरचिटणीस बनलेत मार्क रुटे. 98 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले डॉक्टर तारा भवाळकर. वैद्यकीय सेवा नौदलामधील नवीन महासंचालक बनलेत कविता सहाय. आणि भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख बनलेत परमेश शिवमणी. पुढचा प्रश्न, भारत अलीकडेच कोणत्या देशाला प्रतिबंधित तंत्रज्ञानाचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. अमेरिका आणि युरोपीय अधिकाऱ्यांनी सांगितले की भारत रशियाला प्रतिबंधित गंभीर तंत्रज्ञानाचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनलेला आहे. दुसरा पॉइंट, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या वॉर्म मशीनला चालना देणाऱ्या निर्यातीला आळा घालण्याच्या प्रयत्नांवरील आव्हान यावर प्रकाश या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशिया ज्याचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन, 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, चंद्रयान 3 साठी प्रतिष्ठित IAF जागतिक अंतराळ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, S सोमनाथ असं त्यांचं नाव आहे. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर चंद्रयान 3 मोहिमेच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्काराचं नाव काय आहे? तर IAF इंडियन एअरफोर्स जागतिक अंतराळ पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुसरा पॉइंट, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान 3च्या ऐतिहासिक लँडिंगमुळे ही कामगिरी करणारा भारत, आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी पहिला देश ठरलेला आहे. आणि तिसरा पॉइंट, चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे मोठे श्रेय डॉक्टर S सोमनाथ यांना जाते, जे अंतरिक्ष विभागाचे सचिव आणि इस्रोचे वर्तमानमधील अध्यक्ष म्हणून देखील कामकाज पाहत आहेत. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच लेटेस्ट नवनवीन जे काही पुरस्कार देण्यात आले 2024 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं CS लक्ष्मी यांना. प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्कार 2024 जय मोहन यांना. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 प्रत्याशा रे यांना. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना. दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 सुहासिनी जोशी यांना. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन यांना. 2024 मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार B जयमोहन यांना. 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना. आणि IAF जागतिक अंतराळ पुरस्कार S सोमनाथ यांना. पुढचा प्रश्न, ई-मायग्रेट V2.0 वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, फॉरेन मिनिस्टर S जयशंकर. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी या ठिकाणी या वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनचं उद्घाटन केलेलं आहे. ई-मायग्रेट V2.0 वेब पोर्टल. हे पोर्टल भारतीय स्थलांतरितांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गतिशीलता चॅनलला प्रोत्साहन देते. डॉक्टर S जयशंकर यांच्या मते ई-मायग्रेट V2.0 पोर्टलचे लॉन्च भारतीयांसाठी सुरक्षित, मुक्त आणि सर्वसमावेशक गतिशीलता प्रदान करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुरावा आहे. पोर्टलचे उद्दिष्ट 2,81,000 नोंदणीकृत परदेशी नियुक्ते असलेल्या भारतीय प्रवासींसाठी सुरक्षित आणि कायदेशीर गतिशीलता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरी स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिस जोडी कोणती ठरली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए फॉर अहिका मुखर्जी आणि पर्याय क्रमांक बी सुतीर्थ मुखर्जी. या दोघांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या भारतीय टेबल टेनिस जोडी ठरलेल्या आहेत आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरी स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या. कोणतं पदक जिंकलं? कांस्य पदक जिंकलं. कितवी होती आशियाई
टेबल टेनिस स्पर्धा 27व्या क्रमांकाची कुठे झाली? अस्ताना, कझाकस्तान या ठिकाणी. क्लिअर? पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून राष्ट्रपती राजवट किती वर्षांनी हटवण्यात आलेली आहे? तर तब्बल पर्याय क्रमांक डी 6 वर्षांनी या ठिकाणी जो काही प्रेसिडेंट रूल होता, राष्ट्रपती राजवट होती, ती 6 वर्षांनी हटवण्यात आलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय शासन सुरू झाले, जेव्हा पूर्वीचे राज्य जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेलेले होते. पुढचा प्रश्न, अलीकडेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी एल सत्य श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश ISSF म्हणजेच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड कप 2025 चे आयोजन करणार आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन आहे, बरोबर, त्याला प्रारंभ झाला होता 2017 मध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलसाठी टिंबटिंबची ज्युरी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए दिया मिर्झा यांना या ठिकाणी ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलच्या ज्युरी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी देशातील पहिले हिंदी साहित्य संग्रहालय उभारले जाणार आहे? बरसा, काशी, वृंदावन की प्रयागराज? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस. आणि 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर?